नमस्कार, मी रेश्मा. आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री. पाहूयात आत्ताची मोठी बातमी. 6 जून पर्यंत मी अल्टिमेटम देतोय, त्यानंतर रायगडावरून आंदोलनाला सुरुवात करणार असल्याचा निर्धारही संभाजीराजे छत्रपतींनी बोलून दाखवलाय. जून पर्यंत जर सरकारनं मी सांगितलेल्या 5 गोष्टींवर निर्णय घेतला नाही तर आम्ही कोविड वगैरे काही बघणार नाही असा इशारा संभाजीराजे छत्रपतींनी दिलाय. 6 जून पर्यंत मी अल्टिमेटम देत आहे, त्यानंतर रायगडावरून आंदोलनाला सुरुवात करणार असल्याचा निर्धार संभाजीराजे छत्रपतींनी बोलून दाखवलाय. संभाजीराजे छत्रपती यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे, त्यावेळी ते बोलत होते. मनोगत सुरू करण्यापूर्वी मी स्पष्ट करतो की सकल मराठा समाजाच्या वतीने मी बोलतोय. कुठल्याही राजकीय पक्षाचा अजेंडा घेऊन मी आलेलो नाही. सकल मराठा समाजाला न्याय मिळायलाच हवा. छत्रपतींचा वंशज म्हणून मी सांगू इच्छितो, जो महाराष्ट्र मी 2007 पासून पिंजून काढतोय. मराठा समाजावर जो अन्याय आज होतोय त्या विरोधात हा लढा आहे, असंही त्यांनी सांगितलंय. अजून काय मुद्दे छत्रपती संभाजीराजेंनी मांडले आहेत पाहूयात. नाहीये, आम्हाला एकच घेणं देणे, ते मराठा समाजाला तुम्ही न्याय मिळवून द्या. जो न्याय शिवाजी महाराजांनी मिळवून दिला, तो न्याय शाहू महाराजांनी मिळवून दिला, तो न्याय मिळवून आम्हाला द्या. बाकीचं आम्हाला काही घेणं देणं नाही. हीच भूमिका होती आमची. तुम्ही आजही लोकांना वेटीस धरू नका. तुम्ही खासदार, आमदार, मंत्री आहेत ना, माझ्या सकट आपण समाजाला काय देऊ शकतो. समाजाला वेटीस धरू नका. त्यांनी दाखवले त्यांच्या भावना काय 58 मार्चमध्ये. आणि कशा लोकांना आणतात रस्त्यावर. ह्यांचा हाल करायचा ह्या सगळ्या समन्वयकांचा. मी तयार आहे, मी स्वतःला हाल कोण केला, बाकी या लोकांना का हाल. खासदार आमदारांची जबाबदारी आहे. आणि म्हणून त्या दिवशी मी नाशिकमध्ये, जी माझी भूमिका नाहीये, माझा मूळ स्वभाव नाहीये, मी आक्रमक होतो. अनेक लोकांना आवडलं, अनेक लोकांना म्हटलं हे काय असं चाललंय यांचं. आक्रमक हे मी माझ्यासाठी नव्हतो. मी अस्वस्थ झालो. हे सरकार आणि सरकारच्या बाहेर मधले लोक, विरोधातले लोक हे असे कसे वागायला लागलेत. समाजाला न्याय द्या, पर्याय द्या, ही माझी भूमिका होती. आणि म्हणून पूर्ण मी समाजाच्या सगळ्या लोकांनी ठरवलं की राजे, मला म्हटले तुम्ही महाराष्ट्राचा दौरा करा, समजून घ्या. इथं आम्ही गाडी अभ्यासकांना भेटलो, इतिहास आपल्या कायदे तज्ञांना भेटलो. पूर्ण महाराष्ट्रात दौरा 3-4 दिवसात जेवढं होईल अजून मी करणार आहे. उद्या प्रकाश आंबेडकरांना सुद्धा भेटणार आहे. अनेक लोकांच्या सगळ्यांना भेटीगाठी सुरू केल्या, भावना समजून घेतल्या. इतके दुःखी आहेत या प्रसंगी, इतके दुःखी आहेत समाजातले लोक, अस्वस्थ आहेत. वेळ प्रसंगी कायदा सुद्धा हातात घेतील अशी परिस्थिती आहे. आज माझ्यामुळे सगळे शांत आहेत. मग मी त्यांना अशांत करू, त्यांना सांगू चला उतरा रस्त्यावर. ही भूमिका घ्यायची का मी. आम्हाला सुद्धा आक्रमक होते येते ना आक्रमक करायला. पण ही वेळ आहे का. किती वर्ष, किती म्हणजे किती वर्ष आपण त्यांना लोकांना त्याचं यूज करायचं. मला सांगा, हे जे मोठे 30% जे श्रीमंत वर्ग आहेत समाजातले, महाराष्ट्रामध्ये, ते येतात का रस्त्यावर. कोण नाही. हे 70%च गरीब माणूस येतो. ह्याच्या पुढे नाही चालणार आणि चालून देणार नाही. आम्ही कोणच चालून देणार नाही. म्हणून पर्याय काय ती द्यायला पाहिजे. आणि मी आपल्याला सांगतो, मी म्हटलं होतं त्यावेळी, मी म्हणजे जे सगळे कायदे तज्ञ असतील, आमच्यातले जे हुशार लोक असतील, या सगळ्यांनी 3 पर्याय काढलेले आहेत. पण आमच्याकडं काय अशी काही यंत्रणा नाही आहे की फार कायदे तज्ञ आमच्याकडे. जेवढं शक्य आम्ही ते केलेलं आहे. आता मुख्यमंत्र्यांची माझी ती चर्चा झालीच. तिथं अटॉर्नी जनरल कुंभकोणीशी बोललो, अशोकराव चव्हाण होते, सगळ्यांना सांगले हे 3 पर्याय. देवेंद्रजींना सकाळी बोललो पर्याय, त्यांना सुद्धा सांगले 3 पर्याय. आता कोण नाही म्हणतात मी बघतो. आणि त्यांनी मान्य केले. ते बंधूंना तुम्हाला मुद्दाम सांगायचं, मी मगाशी प्रेसला सांगितले, सगळ्यांनी ते पर्याय मान्य केले. सत्तेतले लोकांनी सुद्धा आणि जे विरोधी पक्षातले सुद्धा. बघा, मार्क माय वर्ड्स, जे मी सांगितले पर्याय ते त्यांनी मान्य केले. आणि त्याच्यानंतर काही बदलले तर जबाबदार तेच असतील. तर मी पर्याय वाचून दाखवतो. तसं मी ऑफेंडच बोलतो, पण शक्यतो वाचून दाखवतो. त्यांनी जस्टिस भोसलेंची समिती स्थापन केलेली आहे. 31 तारीख डेडलाईन त्यांना दिलेली आहे. कारण का 4 तारखेला जर त्यांना रिव्ह्यू पिटिशन फाईल करायचं असेल तर 4 तारीख आहे. पण कोविडच्यामुळं ती तारीख पुढे गेलेली आहे.
म्हणून मी त्यांना सांगितलं काही गडबड करू नका. जे काही तुमचा रिपोर्ट आहे तर फुल प्रूफ. उद्या परत म्हणाल नको की हे राहिलं ते राहिलं. नेहमी मी सूचना देतोय, नेहमी सारखे कारण त्यांना सांगतो बाबा हे दुरुस्त करा, पण नाही ऐकलं तेवढं. आता मला कोणाची चुका काढायची नाही. आपला पर्याय काय त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित करायचं. तर पहिला पर्याय हा म्हणजे तुम्ही रिव्ह्यू पिटिशन फाईल करायला पाहिजे. ती रिव्ह्यू पिटिशन फाईल करताना मी सांगितलं ती उगाच लोकांना दाखवण्यासाठी नको, फॉर्मॅलिटी म्हणून फुल प्रूफ आम्हाला पाहिजे. रिव्ह्यू पिटिशन हा पहिला पर्याय राज्य सरकारचा आहे, हे राज्य सरकारचा पर्याय. दुसरा पर्याय, जर का रिव्ह्यू पिटिशन आपण धरू, जर ते टिकलं नाही तर आपल्याला दुसरा पर्याय आहे हा क्युरेटिव्ह पिटिशन. जो अवघड आहे, अपवादात परिस्थिती ते करावा लागतो, तो लास्ट हे आहे, शेवटचा तो असतो जो राज्य सरकार करू शकते. पण तिथं सुद्धा तयारी असल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. राज्याकडे हे दोनच पर्याय ह्या मिनिटाला. चौथा एक पर्याय आहे त्यांचा किंबहुना तिसरा, त्या तिसरा मी नंतर येतो. पण हे दोन पर्याय त्यांच्या हातातले. रिव्ह्यू पिटिशन, ते नाही टिकलं तर क्युरेटिव्ह पिटिशन. आता जो सेंट्रल गव्हर्नमेंटकडं आपण हा विषय जाऊ शकतो, म्हणजे मी जे मनापासून म्हणायला लागले किंवा या 2-1 महिन्यात म्हणायला लागले, ही जबाबदारी राज्याची आणि केंद्राची आहे, दोघांची आहे. माझं तुझं करून काय उपयोग नाही आहे. आपल्याला इथं नवरा बायको म्हणूनच राहायचंय. सत्ताधारी आणि विरोधकांच्या भांडणात समाजाचं काही घेणं देणं नाही. आमचं मागणं एकच की आम्हाला न्याय मिळवून द्या. तुम्ही समाजास वेठीस धरू नका. त्यांनी त्यांची ताकद 58 मोर्चातून दाखवून दिली आहे. आता पुन्हा एकदा समाजाचे हाल करायचे आहेत का? आता आमदार खासदारांची जबाबदारी आहे, असंही संभाजीराजे छत्रपतींनी अधोरेखित केलंय. विशेष म्हणजे यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी 3 पर्यायही सुचवलेत. तुम्ही रिव्ह्यू पिटिशन फाईल करा. लोकांना दाखवण्यासाठी नाही तर ती फुल प्रूफ हवी आहे. जर रिव्ह्यू पिटिशन फाईल टिकली नाही तर क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करावी, हा शेवटचा पर्याय आहे. 342 तुम्ही आपलं प्रपोजल केंद्राकडे देऊ शकता. राज्यपालांच्या माध्यमातून ते राष्ट्रपतींकडे जाणार आहे. राष्ट्रपतींना योग्य वाटलं तर ते केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे देतील आणि त्यांना योग्य वाटलं तर ते संसदेकडे पाठवतील. या सर्व घडामोडीनंतर आता मराठा आरक्षण पुन्हा एकदा पेटणार हे निश्चित झालं आहे. मागील आंदोलन हे मूक मोर्चे काढून झाले होते, मात्र आता हे आंदोलन भडका घेईल असेच दिसते. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारने यावर लवकरात लवकर उपाययोजना करावी, अशी सर्वसामान्य मराठा समाजाच्या नागरिकांची मागणी आहे. या बातमीत येथेच थांबत आहोत, मात्र आपण पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री.